श्रीराम. 12व्या स्थानातला केतू. 12व्या स्थानाला आपण व्ययस्थान म्हणतो. तर या व्ययस्थानावरून आपल्याला काय काय दिसून येतं की व्ययस्थान म्हणजे नुकसानीचे स्थान म्हटलं जातं, परदेशागमनाचेही स्थान म्हटलं जातं, पावला पावलांवर येणाऱ्या अडचणींचेही स्थान हे 12वं स्थानच आहे. किंवा काही खर्च जे आहेत, जे न टाळता येणारे खर्च जे आहेत ते 12व्या स्थानावरून पाहिले जातात. किंवा हॉस्पिटलमध्ये होणारे खर्च जे आहेत ते सुद्धा 12व्या स्थानावरून पाहिले जातात. आणि अशा काही गोष्टी 12व्या स्थानावरून कळतात की ज्यांचा तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रत्यक्षपणे संबंध नव्हता, पण तरी सुद्धा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्या आणि त्यामुळे तुमचा फायदा किंवा नुकसान दोन्हीही झालं. याचाही बोध 12व्या स्थानावरूनच होतो. अर्थात ही गोष्ट मी माझ्या अनुभवावरून मांडत आहे. शेवटचा मुद्दा. आता इथं केतू ग्रह आलेला आहे. तर इथं काय होतं, अनेकदा व्यक्तीला चुकीच्या निर्णयामुळे नोकरीपासून वंचित राहावे लागते. किंवा कोणत्या तरी एखाद्या मला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल अशा एका गोष्टीमुळं किंवा अशा एका समजुतीमुळं त्या व्यक्तीला अनेक वर्ष नोकरीपासून लांब राहावे लागते. त्याच्यानंतर असंही दिसून येतं की व्यक्तीचा व्यवसाय चालत राहतो, पण त्याच्यामधून जे काही एक्सपेक्टेड फायदा जो आहे, एक्सपेक्टेड इन्कम जो आहे तो मिळताना दिसून येत नाही. जर हा व्ययस्थानातला केतू मंगळाच्या युतीमध्ये 12व्या स्थानात असेल तर मात्र ह्या व्यक्तीला अनेकदा हॉस्पिटलमध्ये काही ना काहीतरी अनएक्सपेक्टेड जे खर्च आहेत ते होत राहतात. बारीक सारीक आजार जे आहेत ते सुद्धा होताना दिसून येतात. त्याच्यानंतर 12व्या स्थानामध्ये केतू मंगळ असल्यामुळे अजून एक तोटा फार दिसून येतो की व्यक्तीला स्वतःच्या हट्टीपणावर 1% सुद्धा ताबा नसतो. काही जणांच्या हट्टीपणावर ताबा असतो, काही जण व्यक्ती जास्त जरी राग आला तरी शांत होतात. पण ह्या व्यक्तीला मंगळाची जी ऊर्जा आहे ती असंतुलित झाल्यामुळे ही व्यक्ती जी आहे ती सारखी चिडताना दिसून येते आणि त्याच्यावर काहीही ताबा न राहताना दिसून येतो. त्यामुळे तिथं आपण नेहमी शांत राहण्याचाच प्रयत्न करावा. त्याच्यानंतर अजून एक दिसून येतं, जर गुरु केतू युती व्ययस्थानामध्ये असेल तर मात्र ही व्यक्ती जी आहे ही चांगली मदत करणारी असते लोकांना, आणि मदत करताना सुद्धा ती निरपेक्षपणे मदत करते. म्हणजे त्यातून कोणालाही त्याला स्वतःलाही फायदा नसतो. शिवाय एखादी जर कोणाला मदत केली असेल किंवा काही दान धर्म केला असेल तर त्याचा मोठेपणाही जो आहे तो ही व्यक्ती घेत नाही, ज्यांच्या 12व्या स्थानात गुरु केतू असतात. त्याचबरोबर शनी केतू जरी 12व्या स्थानामध्ये असेल तरी सुद्धा ही व्यक्ती जी आहे आतोनात कष्ट करते. मात्र जेवढं कष्ट ही व्यक्ती आतोनात करत असते त्याचं जे क्रेडिट आहे ते क्रेडिट ह्या व्यक्तीला मिळत नाही. निमूटपणे काम करावं तर लागतंच, पण त्याचं जे श्रेय आहे ते एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीला मिळत राहते. आणि हीच गोष्ट जी आहे हीच गोष्ट नोकरीच्या ठिकाणी पण ह्या व्यक्तींबाबत घडताना दिसून येते. त्याच्यानंतर हा केतू जो आहे याची 5वी दृष्टी 4थ स्थानावर येते. त्याच्यानंतर ह्याची 9वी दृष्टी जी आहे ती 9वी दृष्टी 8म स्थानावर येते. त्यामुळे इथं जर काही स्त्री जातकांच्या कुंडली असतील तर ह्या व्यक्तींना अनेकदा काही ना काहीतरी अगदी छोट्या गोष्टींवरून गैरसमज करून घेण्याची सवय लागलेली असते. म्हणजे ज्या गोष्टी फार सिरियस नाहीत त्याच्यावरून त्या व्यक्ती गैरसमज करून घेतात. असे काहीतरी मानसिक थोड्याशा जे काही आजार आहेत ते असताना दिसून येतात. त्याच्यानंतर थोडासा हार्मोन इम्बॅलन्स जो आहे तो सुद्धा होताना दिसून येतो ज्यांच्या 12व्या स्थानामध्ये केतू आहे. त्याच्यानंतर 12व्या स्थानामध्ये केतू आहे, पण तो केतू सिंह राशीचा जर असेल तर मात्र जेव्हा जेव्हा रवीचं गोचर 12व्या राशींमधून होत राहतं
त्यावेळेस व्यक्तीला काही ना काहीतरी बारीक सारीक गोष्टींवरून मानसिक त्रास होताना दिसून येतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी नेहमी शांत राहणे फार गरजेचे असते किंवा चुकीचा विचार न करणे फार गरजेचे असते. मुळात 12व्या स्थानातला केतू जो आहे हा केतू अनेकदा काही चुकीच्या ग्रहांच्या दृष्टीमुळे किंवा प्रभावांमुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडवतानाच दिसून येतो. बाकी फारसं काही काम हा वाईट करत नाही, फक्त एवढंच काम दिसून येते की मानसिक संतुलन फार डळमळीत होताना दिसत आहे. त्याच्यानंतर 12व्या स्थानात केतू आहे आणि तो सिंह राशीमध्ये आहे आणि त्याचा स्वामी रवी जो आहे हा धनस्थानामध्ये आहे आणि तो धनस्थानातला रवी मग आता तो तुळ राशीमध्ये गेला द्वितीय स्थानामध्ये. मग आपण तिथं लगेच असं कन्क्लुजन काढतो की तो नीच झाला, नीच रवी धनस्थानामध्ये पडला आणि मग याचा अर्थ असा झाला की या व्यक्तीला आयुष्यात धन सुख मिळणार नाही, धन समृद्धी मिळणार नाही. तर ही गोष्ट साफ चुकीची आहे. मी अशा अनेक पत्रिका तुमच्या समोर दाखवतो की ज्यांचा केतू जो आहे तो सिंह राशीमध्ये आहे आणि रवी तुळ राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये आहे. त्यांना अनेक गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत आयुष्यामध्ये. आयत्या म्हणतोय मी, स्पष्ट शब्द आहे माझा इथं. त्यामुळं जास्त कष्ट न करताही त्यांना या गोष्टी आयुष्यात मिळतात आणि थोडासा आळशीपणा जो आहे तो मात्र आयुष्यामध्ये त्यांच्या कायम दिसून येतो. सिन्सिअरिटी जी आहे ती सिन्सिअरिटी थोडीशी कमी दिसून येते किंवा दुर्लक्ष करणे चांगल्या गोष्टींकडे किंवा नवीन नवीन गोष्टी शिकण्याकडे जो कल असतो तोही कल इथं दिसून येत नाही. तर 12व्या स्थानातला केतू काय करतो, नेहमी लग्न स्थानाची जी काही फळे आहेत त्यापासून तो परावृत्त करतो आणि 12व्या स्थानातल्या त्या फळांपासून सुद्धा तो परावृत्त करत असतो. लग्नस्थानाचं एक उत्तम फळ म्हणजे काय आहे की मनाची एकाग्रता, चंचलपणा नसणे किंवा मनाची धैर्य, मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असणं हे लग्नस्थानाचे फळ आहे. आणि त्याच्या व्ययस्थानामध्ये केतू असल्यामुळे थोडीशी एकाग्रता जी आहे ती भंग पावताना दिसून येते. त्यामुळे तुम्ही नियमित ध्यान धारणेची सवय लावून घेणं फार आवश्यक असतं. अर्थातच केतू व्ययस्थानामध्ये आहे त्यामुळे अनेकदा फार लांबचे प्रवास करण्याचे योग जे आहेत ते पत्रिकेमध्ये तयार होतात. अजून एक गोष्ट मी इथं स्पष्टपणे सांगतो की व्ययस्थानामध्ये केतू आहे आणि जन्मकुंडलीमध्ये कुठेही गुरुचंद्र योग म्हणजे ज्याला आपण गजकेसरी योगाची युती म्हणतो ती युती फारशी काही फळ देत नाही ज्यांच्या व्ययस्थानामध्ये केतू असेल. त्यामुळे अनेकदा माझ्याकडे जे काही जातक येतात ते म्हणतात की सर आमच्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग आहे आणि त्याचं फळ आम्हाला अजून मिळालेलं नाही. तर हे फक्त व्ययस्थानातल्या केतूमुळे होतं. फळ तुम्हाला चांगलं मिळालेलं आहे पण जेवढं तुम्हाला अपेक्षित आहे तेवढं ते मिळत नाही. त्यामुळे गजकेसरी योग जो आहे तो 12व्या स्थानातल्या केतूला लागू होत नाही. मात्र इथं आपण असं म्हणू शकतो, अर्थात आता विपरीत राजयोग म्हणून एक पारंपरिक ज्योतिषशास्त्रात संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की 6, 8, 12चा स्वामी 6, 8, 12 मध्ये कुठेही असला आणि लग्नेश जर चांगल्या स्थितीमध्ये असला तरी सुद्धा तो गजकेसरी योग जो आहे तो तयार विपरीत राजयोग जो आहे तो तयार होतो. मग इथं जर आता उदाहरणार्थ लग्नस्थानामध्ये कन्या रास आहे, व्ययस्थानामध्ये सिंह रास आहे आणि सिंह राशीत केतू आहे आणि लग्नेश बुध जो आहे तो लग्नात आहे किंवा केंद्र स्थानामध्ये आहे तरी सुद्धा तो केतू जो आहे हा विपरीत राजयोग तयार करतो. म्हणजे व्ययस्थानातला केतू जो आहे हा सुद्धा एक विपरीत राजयोग म्हणायला काहीही हरकत नाही. कारण की जसं मी सुरुवातीला सांगितलं बऱ्याचशा गोष्टी यांना आयत्या मिळालेल्या असतात आयुष्यामध्ये. त्यामुळे फारसे कष्ट करण्याची वेळ हा केतू आणत नाही. अर्थात ह्या ज्या कॉमेंट्स आहेत ह्या ज्या त्या कुंडली पाहूनच आपण उत्तम रीतीने देऊ शकतो. ह्या काही सगळ्यांना लागू होत नाही. कारण की आपण सुरुवातीपासूनच एक सांगतो आहे की आपण स्थानांवरून ग्रह काय फळ देतील ह्याची चर्चा करतो आहे. कारण की रास आहे 12
त्याच्यानंतर नक्षत्र आहेत 27 आणि नवग्रह या सर्वांची कॉम्बिनेशन्स काढली तर प्रत्येक स्थान, नक्षत्र आणि राशी याच्यावरून प्रत्येक ग्रहाचं फळ फार वेगळं होईल आणि तो विषय फार मोठा होईल. त्याच्यानंतर थोडंसं आता पुढे जाऊया. केतू जो आहे व्ययस्थानामध्ये आहे आणि याची 5वी दृष्टी जी आहे ही 4th स्थानावर पडते. मला तर एक गोष्ट इथं अशी स्पष्टपणे दिसून आलेली आहे, जरी आपण केतूला डिटॅचमेंटचा ग्रह म्हटलेला आहे, पण केतू जेव्हा 5वी दृष्टी 4th स्थानावर देतो त्यावेळेस मात्र या व्यक्तीला आईचे जे सुख आहे आयुष्यामध्ये ते भरपूर मिळते. रादर एवढं पण मी क्लेम करतो की आई आणि वडिलांची दोघांचीही सेवा करण्याची संधी ह्या व्यक्तीला आयुष्यात चांगली मिळतेच, जरी हा डिटॅचमेंट दाखवणारा ग्रह असला तरी आणि जरी तो 4th स्थानाचा कारक असला तरीही. केतूची 5वी दृष्टी जी आहे ही मात्र डिटॅचमेंट दाखवत नाही. त्याच्यामध्ये केतूची 7वी दृष्टी आणि 9वी दृष्टी जी आहेत ह्या जास्त डिटॅचमेंट दाखवतात आणि 5वी दृष्टी जी आहे ती अटॅचमेंट दाखवते. त्यामुळे मी इथं स्पष्ट असं म्हणेल की ज्याच्या व्ययस्थानात केतू आहे आणि ज्याची 5वी दृष्टी 4th स्थानावर येते, 4th स्थानाची सर्व जे सौख्य आहे ते त्या व्यक्तीला मिळत राहते. मग त्याच्यामध्ये घर आले, घराभोवतालचा परिसर आला, वाहन सौख्य आले, मातृसुख आले, ही सर्व फळे जी आहेत त्या 5व्या दृष्टीमुळे केतूच्या मिळत राहतात. त्यामुळे व्ययस्थानातला केतू आहे आपण हा वाईटच आहे असं म्हणण्याला काही म्हणजे ते स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. त्याच्यानंतर व्ययस्थानातला केतू जो आहे हा व्यक्तीला अनुग्रह घेण्यास भाग पाडतो. अनुग्रह म्हणजे याचा अर्थ कोणता तरी एक चांगला आणि सत्यवादी मार्गदर्शक जो आहे तो त्याच्या आयुष्यात मिळतोच मिळतो, त्याबद्दल आपण नाकारूच शकत नाही. त्याच्यानंतर हा केतू जो आहे हा आग्नेय दिशेला आला. जसं की मी लाभस्थानाबद्दल सांगितलं तसंच मी इथेही सांगतो, तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामधील अग्नी त्रिकोण जो आहे तो एखाद्या वास्तुतज्ञाकडून चेक करून घ्यावा आणि त्याप्रमाणे काही जर ते रेमेडी सुचवत असतील तर ते आपण तिथं करण्यास काहीही हरकत नाही. त्याच्यानंतर अग्नी त्रिकोण जो बिघडला तर मग घरामध्ये काही ना काहीतरी बारीक सारीक आजारपण जे आहे ती सारखी चालत असताना दिसून येतात, होताना दिसून येतात आणि ज्याचे निदानही होत नाही. त्यामुळे 12व्या स्थानातला केतू हा अग्नी कोण जो आहे तो बिघडवताना दिसून येतो. त्याच्यानंतर 12व्या स्थानातला केतू बद्दल अजून एक चांगली गोष्ट आहे की तो केतू अचानकपणे नोकरीही लावून देतो. काही कष्ट करण्याची गरज नसते आणि व्यक्ती 6-8 महिने वर्ष झाले नोकरी शोधत राहते, पण अचानकपणे आनंदाची बातमी हा केतू देतो आणि त्याला अचानकपणे नोकरी मिळते फारशी काही कष्ट न करता. मात्र अनेक वर्ष घरातही बसावं लागते, हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. ते आता राशी आणि नक्षत्रांमुळे ती फळे जी आहे ती वेगवेगळी झाली, पण अचानक बातमी जी आहे ती सुद्धा चांगली बातमी जी आहे तो व्ययस्थानातला केतू देतो, कारण की ह्याची 9वी दृष्टी जी आहे ती 8म स्थानावर आलेली आहे. त्यानंतर ह्या व्यक्तीने वाहन चालवताना सुद्धा फार अगदी कटाक्षाने वाहन चालवणे फार गरजेचं आहे, कारण की ह्याची 9वी दृष्टी जी आहे ही 8म स्थानावर आलेली आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक गोष्ट प्रखरशाने जाणवते की जर हा केतू कोणत्याही राशीमध्ये असू दे, म्हणजे अगदी मेष पासून मीन राशीमध्ये कोणत्याही राशीमध्ये असू दे, त्याच्या राशी स्वामीची दृष्टी जर त्या केतूवर पडत असेल तर मात्र हा केतू फार बलवान झालेला आहे. म्हणजे इथं आता उदाहरण आपण असं घेऊया की केतू हा मीन राशीमध्ये 12व्या स्थानामध्ये आहे आणि 12व्या स्थानात मीन रास आहे आणि गुरु जर तुमचा 8म स्थानामध्ये असेल तर 8म स्थानातल्या गुरुची 5वी दृष्टी जी आहे त्या केतूवर पडत राहते. त्यामुळे त्या केतूला जे आहे त्या केतूला गुरुचंही बळ मिळतं, गुरुच्या राशीचंही बळ मिळतं आणि 12व्या स्थानाची जी काही नकारात्मक फळे आहेत ती सकारात्मकतेमध्ये बदलताना दिसून येतात. त्यामुळे जर केतूच्या राशी स्वामीची दृष्टी जर केतूवर पडत असेल तर मात्र हा केतू जो आहे 12व्या स्थानातला हा राजयोगकारक आहे. आयुष्यात तुम्ही कर्म करत राहा, ते फळ जे आहे ते तुम्हाला 12व्या स्थानातला केतू देत राहील.
तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा। आता आपण केतूची जी आहे प्रथम स्थानातल्या केतूपासूनची 12व्या स्थानातल्या केतूपर्यंतची सिरीज जी आहे ती आज समाप्त करत आहोत। त्याच्यानंतर काही ज्या आपल्या सबस्क्रायबरच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत त्यानुसार काही व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवर येत राहतील। प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम।